एवढा भयानक रिझल्ट आलेला आहे ना, तुम्ही सुद्धा अक्षरशः बघून शॉक व्हाल, जस्ट शॉक. मी तुम्हाला ना डायरेक्ट चॅट विथ प्रूफ दाखवते. इकडे त्यांनी 28 फेब्रुवारीला पेमेंटचं पार्सल पोहोचलं, त्यांना रिझल्ट आला म्हणून त्यांनी परत मला 9 मार्चला विचारलं की ती क्रीम संपलीये, पुन्हा पाठवता का? मी हो म्हणले. चार्जेस वगैरे त्यांनी मला किती विचारलं. इकडे परत त्यांचा मला 10 मार्चला मेसेज आला की मला एवढं पाहिजे म्हणून. मी त्यांना सगळं हिशोब वगैरे करून सांगितले की 2000 होत आहेत म्हणून. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी इकडे मला 11 मार्चला 2000 रुपये पेमेंट केले. इकडे बघू शकता. त्याच्यानंतर ना इकडे म्हणजे आमचं नॉर्मली थोडंफार बोलणं झालं, त्यांना जे काही प्रॉब्लेम आहे ते त्यांनी विचारला. नंतर इकडे त्यांनी फोटो पाठवलेले. इकडे बघू शकता. हा आहे बिफोरचा फोटो, आपलं औषध यूज करण्या अगोदरचा फोटो, आणि हा आहे आपलं औषध यूज केल्यानंतरचा फोटो. इकडे बघू शकता किती भारी रिझल्ट आलेला आहे त्यांना, किती हे बेकार झालेलं होतं बघू शकता. हे पूर्ण गेलेलं आहे आपल्या औषधाने त्यांचं. बघा किती क्लीन झालंय. हे थोडं काळपट दिसते का आता नॉर्मल उगं, हे पण पूर्ण क्लिअर होऊन जाणार आपल्या औषधाने. एवढे भारी भारी सोरायसिस आहे बरं का हे. एवढे भारी भारी सोरायसिसचा रिझल्ट आहे ना आपल्या औषधाचा. ते पण फक्त एका महिन्याचं. त्यांनी एकाच महिन्याचं घेतलं, त्यात त्यांना रिझल्ट दिसला म्हणून त्यांनी 2000 रुपये मागून घेतलं. आणि बघू शकता म्हणजे किती लाखोवर खर्च करतात, त्यांचं राहत नाही. तिकडे बघू शकता. मी त्यांना विचारलं ते असं झालं आहे का मेडिसिनने, आता तुम्ही पाठवलेल्या क्रीमने झालं, फर्स्ट टाइम क्रीम मागवली ना त्यानेच झालं, म्हणजे पहिल्यांदा जे पाठवलं होतं का त्यांनीच एवढा छान रिझल्ट आलेला त्यांना. आणि परत ना म्हणजे त्यांनी परत आणखी मागवलं होतं, त्यांना आणखी बाकीकडे पण आहे भरपूर, म्हणजे पूर्ण बॉडीवर आहे, ते तिकडे लावायला सुरू आहे आता त्यांचं.